बघा, जेव्हा आपण सुखी आणि समाधानी असतो तेव्हा कोणालाच सांगत नाही, पण जेव्हा दुःखी असतो तेव्हा आपण सगळं गावभर सांगत फिरत असतो. माझ्यावरती संकट आलं, दुःख आलं, रडत बसत असतो. तर इथेच आपण चूक करतो. काय आहे, संकट तर ही येतच असतात, ते काय कायमची टिकून राहत नाहीत. त्याच्यासाठी त्याच्यावरती रडत नाही बसायचं. आपल्या कर्माला आणि भगवंताला कुणालाही दोष देत बसायचा नाही. जे रडत बसतं त्याला कधीच तो त्याची प्रगती करू शकत नाही. त्यासाठी आपण त्यातनं कसं बाहेर निघू याचा विचार करा. भगवंत आहेत, आपण ज्या ईश्वराची सेवा करतो त्यांच्यावरती विश्वास ठेवा. त्यांनाच काय आहे ते सगळं बघतं देव, सगळं दिसतं, त्यांना कळतं. म्हणून संकटांना कधीच घाबरून जाऊ नका, तर त्यातून आपण कसे बाहेर पडू. देवाने आपल्याला अमर्यादा अशी बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा वापर करा. धैर्याने संकटाला तुम्ही सामोरे जा. हे भगवंत सगळ्यांना सुखी जीवन दिलेलं आहे. संकट तर येतच असतात. जेव्हा आपल्यावरती बघा, आपल्यापेक्षाही काही लोकांवरती खूप भयानक अशी संकट येत असतात. आपल्यावरती थोड्याशा संकटाने लगेच आपण जे आपलं जीवन आहे ना त्याच्यावरती आपण प्रभाव पडतो आपल्या आयुष्यावरती, बरं का. आपण आपल्या मनावरती असतं की आपण लगेच नाही का सगळेच हे सोडून देतो ना, होप, आणि रडत बसतो. तर काही गरज नाही एवढं काही रडत बसण्याची. ईश्वर आहे, त्यांची कृपा आहे, आपण सेवा करत आहोत. तेव्हा भगवंताला तुम्ही शरण जा. आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा कर आई. हे संकट आज आलेलं आहे, तर त्याच्यातून आम्हाला बाहेर पडण्यासाठी तू शक्ती दे, आम्हाला ते सहन करण्याची शक्ती दे माते, आम्हाला मार्ग दाखव, अशी प्रार्थना करा आपल्या भगवंताकडे. बघा, आपलं जीवन हे आपणच यशस्वी आणि सफलपूर्ण बनवायचं असतं. जो रडत बसतो तो कधीच पुढे जात नाही, बरोबर ना.